नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहन, मी पुण्यात राहतो. ही कथा 2 वर्ष पूर्वीची आहे. मी आणि माझी गर्लफ्रेंडचा कुठेतरी बाहेर फिरायला जायचा प्लॅन चालू होता. माझ्या गर्लफ्रेंडचं नाव कोमल. आम्ही 5 वर्षापासून सोबत आहोत. मी तिला लय फिरलो आहे. आम्ही शनिवार आणि रविवार महाबळेश्वरला जायचं ठरवलं. आम्ही सकाळी पुणेवरून निघालो. सकाळी 11 वाजता आम्ही पोहोचलो. आम्ही रूम अगोदरच बुक केला होता. रिसॉर्ट मोठा होता, तिथे खूप रूम होत्या, स्विमिंग पूल पण होता. आम्ही दोघे फ्रेश झालो. कोमलनी ब्लॅक कलरचा एक ड्रेस घातला. काय दिसत होती त्यात. माझा मित्र उभा राहिला. मी तिला तिथंच रूममध्ये 20 मिनिट इंजन चालू केलं आणि जेवण करायला खाली आलो. आम्ही एका टेबलवरती जेवण करत होतो. समोरच एक कपल बसलं होत. तो मुलगा सारखा कोमलकडचं बघत होता. मी पण खूप वेळा बघितलं. मी हळूच कोमलला बोललो, बघ तो किती बघतोय, तुझ्याकडे पाहिजे का त्याचा हात. कोमल हसली आणि जेवण करत होती. जेवण झालं की आम्ही रूममध्ये आलो आणि झोपलो. आम्ही संध्याकाळी स्विमिंग पूलमध्ये गेलो तेव्हा तो मुलगा पण होता. मी त्याला बघितलं आणि कोमलला बोललो, तू स्विमिंग पूलला जा, मी रूम मध्ये जातो. माझं पोट खराब झालं सारखं वाटतं. मला रूम मधून बघायचं होत तो मुलगा काय करतो ते. मी रूम मध्ये आलो. कोमल स्विमिंग पूल मध्ये होती. मी रूम मधून बघत होतो. तो मुलगा कोमलचा आजूबाजूला होता. तो मुलगा कोमल सोबत काहीतरी बोलायला लागला. कोमल पण त्याच्याशी हसत बोलत होती. थोड्या वेळात तो हात पकडायला लागला पण कोमल त्याला काहीच बोलत नव्हती. तो मुलगा सारखा मित्राकडे हात लावायचा. कोमलच्या पाय लय सुंदर मित्रच करायचा. ते नंतर खूप वेळ बोलले आणि नंतर कोमल रूम मध्ये आली. मी झोपायचं नाटक करत होतो. कोमल अंघोळ करायला आत गेली. माझा मित्र अगोदरच उभा होता. मी कपडे काढले आणि गेलो. कोमल अंघोळ करत होती. माझा उभा राहिलेला मित्र बघून ती लगेच खाली बसली आणि रडू लागली. 5 मिनिट तिने शॉवर खाली माझा मित्र घेतला. मी तिला घेऊन बाहेर आलो. रात्री आम्ही जेवायला खाली गेलो तेव्हा ते कपल खालीच होते. आम्ही जेवण करायला लागलो. आता कोमल पण सारखी त्याच्याकडे बघत होती आणि हसत होती. मी कोमलला बोललो, एक रात्रीसाठी तुझा नवरा तो आणि माझी बायको त्याची असती तर किती भारी झालं असतं होता. कोमलनी मला बघितलं आणि अजून जोरात जोरात त्याचा मित्रल बघत घेत होती. थोड्या वेळाने गणेश त्याच्या रूममध्ये गेला. कोमल झोपली बेडवर होती. मी काय कोमल, किती वेळा आवाज आला मांजरीचा रात्री तुला. कोमल रात्रभर मांजर होता. आता शेवटचा जेवून करून गेलाय. कोमल रूमचा एक जागा पण नसेल सोडली. त्यांनी सर्वीकडे घेऊन जाऊन जेवत होता. गॅलरीमध्ये पण जेवला. रात्री कोमलला चालता पण येत नव्हत एवढी गणेशनी तिची मांजरीला मारले होते. कोमल अंघोळ करायला गेली. मी तो लपवलेला कॅमेरा काढला आणि बघायला घेतला. गणेश खरंच रात्रभर जेवत होता. तोंडाने वांग्याची भाजी सर्व जेवला तो. सर्व चीक त्यांनी पाण्यात सोडला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही एकच रूम मध्ये जेवण केला. ते मी दुसऱ्या पार्ट मध्ये सांगेल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब